आपण शिजलेल्या भाज्या खातो, पण कच्च्या भाज्या खायला विसरलेलो आहोत. चला ह्या 2 भाज्या बघूयात, ज्या एक असणार आहे मुळ्याची भाजी आणि दुसरी असणार आहे ही वांग्याची भाजी. ही छोटी वांगी घेतलीत, ती धुवून घेतलीत मी आता आणि ह्या एका वांग्याचे आपल्याला उभे असे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. आता हे वांगी काळी पडू नये म्हणून आपण पाण्यात ठेवतो, त्याप्रमाणे हे मी पाण्यात ठेवते. कढईमध्ये मी फोडणीसाठी तेल घेते, जिरं टाकलं आहे, कांदा, टोमॅटो, हिंग घातलं आहे. हे फ्राय करून घ्यायचं सगळं. त्यानंतर ह्या भाजीसाठी एक वाटण लागणार आहे. ते कोथिंबीर, शेंगदाणे, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि मिरची. तर हे मी वाटण करून घेतलं आहे, ते त्या फोडणीमध्ये घालायचं. वाटण नेहमीप्रमाणे आपल्या तेलामध्ये परतून घ्यायचं. मसाले घालणार आहेत. हे सांबार मसाला पावडर आहे, धणेपूड, गरम मसाला, हळद, बस एवढे मसाले घालून त्या वाटणामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. हे वाटणाचं पाणी ते घालायचं. वांग्याचे फोडी घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची. नेहमीपेक्षा थोडं वेगळी भाजी लागते ही. थोडं अजून शिजायचं आहे, मला एवढा रस्सा नको आहे, थोडं अजून कमी होईल. आता ही भाजी झाली, झाकण उचलायचं आणि एक प्लेटमध्ये काढायचं. ही भाजी छान लागते चवीला, प्रॉपर अशी वांग्याची भाजी असते ना त्याप्रमाणे. त्याचबरोबर पौष्टिकही आहे, कारण की आपण शेंगदाणे घातलं आहे, चांगलं असं वाटण केलं आहे, त्यामुळे ही भाजी मस्तच लागते. दुसरी भाजी कोणती असणार आहे, तर ती असणार आहे मुळ्याची भाजी. काहींना मुळा आवडतो, काहींना थोडा आवडतो, काहींना मुळीच आवडत नाही. तर काहींना फक्त मुळ्याच्या पानांची भाजी आवडते, तर काहींना हे जे मूळ आहे त्याचं भाजी आवडते. तर आज आपण पानं बाजूला ठेवणार आहोत आणि जे मूळ आहे त्या फक्त मुळाची भाजी आपण करणार आहोत. त्यासाठी ह्या गोल मी चकत्या कापून घेतल्यात आणि पाण्यामध्ये ठेवल्यात आणि फोडणीसाठी आता ह्या कढईमध्ये घेते थोडंसं तेल, जिरं घालायचं, त्यामध्ये मोहरी, हिंग, मुळा घालायचा आणि जिरं आणि मोहरीमध्ये फक्त 2-3 मिनटं हे परतून शिजवून घ्यायचं. त्यानंतर मी हा कांदा लसूण मसाला घालते, धणेपूड, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ. आता ही भाजी आहे ना, ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, कारण की मुळाच्या भाजीला पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजते. आता मुळ्याची भाजी खाणारच आहोत, पण आपण कच्च्या भाज्या खायला विसरलो आहे. तर काय करणार आहे, मी कट करून घेतले, खाच असे पाडून घेते आणि कॉर्नरलाही असं तिरकस कापून थोडे खाच तयार करून घेते. झालं, हे आता झालं. आता फुलासारखं वाटतं की नाही, आणि आपली भाजीही तयार झाली. आता प्लेटिंग करूया. या छोट्याशा प्लेटमध्ये मी भाजी घेते आणि हे मुळ्याचे काप आहेत आणि त्याच्यावरती हे मसुरीचे दाणे असतात ना ते ठेवते. आता हे सजलेलं ताट आणि शिजलेली भाजी, त्यामुळे शिजलेल्या भाजीबरोबर एक तरी ते मुळाचा जो मुळा असतो तो आपल्या तोंडात नक्कीच जाईल, हो की नाही. सर्वच भाज्या आपण कच्चे नाही खाऊ शकत. जे आपण भाज्या कच्चे खाऊ शकतो ते जेव्हा समोर येतील तेव्हा थोडं थोडं पीस तरी आपण कच्चं खाल्लं पाहिजे, हो ना.